हरिओम. श्रीराम अंबज्ञ. मी डॉक्टर माधुरी वीरा ठाकूर, म्हणजे UK स्कॉटलंडला राहते. माझे पती आणि 2 मुलं त्यांच्यासोबत. मी डॉक्टर आहे स्वतः आणि मी NHS म्हणजे नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस जी UKची हेल्थकेअर प्रोव्हायडर आहे तिथे पब्लिक हेल्थ प्रॅक्टिस करते. गेली ऑलमोस्ट 10-12 वर्ष मी बापूंच्या इथे येते आहे आणि माझ्या घरी अबरडीनला सुद्धा मी प्रायोगिक उपासना केंद्र करून तिथे नेहमी वीकेंड्सना उपासना सुद्धा करते. आम्ही लांब राहणारी लोकंसुद्धा बापूंच्या तेवढीच जवळ असतो. जरी फिजिकली आम्ही लांब असलो तरी बापूंच्या जवळच असतो आणि आमच्यासारख्या लांब राहणाऱ्या लोकांवर सुद्धा बापूंचं तेवढंच लक्ष असतं, तेवढंच प्रेम असतं. हे मी कितीतरी वेळा अनुभवलं आहे. असाच माझा एक अनुभव आहे जो मला आज इथे सगळ्यांबरोबर शेअर करायचा आहे. 24 मार्च 2015 म्हणजे अगदी गेल्याच महिन्यातली गोष्ट. माझे पती, मी आणि आमचे मुलं आम्ही सगळे झोपायला गेलो होतो. माझे पती त्या रात्री क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल बघत जागणार होते म्हणून ते दुसऱ्या रूममध्ये होते आणि आम्ही तिघं आमच्या रेग्युलर बेडरूममध्ये झोपलो. पहाटे साधारण 3:45च्या सुमारास मला अचानक जाग आली कारण बापू माझ्या स्वप्नात आले. तर याआधी जितके वेळा बापू स्वप्नात आले होते त्यावेळी नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर असं एक छोटंसं स्मितहास्य नेहमी असायचं. पण यावेळी जेव्हा ते स्वप्नात आले त्यावेळी असं हसू नव्हतं, उलट त्यांनी असे रागवून डोळे भुवया वर केले आणि असे डोळे वर म्हणजे थोडेसे वटारले असं मला वाटलं. म्हणून मी दचकून जागी झाले. मी जागा होऊन आजूबाजूला बघितलं तर माझी दोन्ही मुलं शांत झोपली होती आणि राकेश माझा नवरा तो मॅच बघत बघत बाजूच्याच बेडरूममध्ये झोपून गेला होता. तर मला जाग आली, मी जागीच आहे आणि 5 मिनिटाच्या आत डोअरबेल वाजली. तर आता एवढ्या रात्री कोण आलं असेल म्हणून मी मनात थोडीशी घाबरलेच, कारण UK काही कोणी पेशंट्स रात्री मेडिकल इमर्जन्सीसाठी शेजारच्या डॉक्टरला जागं करत नाहीत, सरळ ॲम्ब्युलन्सला फोन करतात. त्यामुळे कोणी पेशंट आला असेल अशीही शक्यता नव्हती. तर कोण आलं असेल म्हणून मी विचारात पडले. खाली आमची लाकडाची घरं असतात तर चाललं तरी पावलांचा आवाज येतो, त्यामुळे मी पावलांचीही चाहूल लागू नये म्हणून मी माझा मोबाईल उचलला आणि राकेशच्या मोबाईलवर, बाजूच्या रूममध्ये तो झोपला होता, त्याच्या मोबाईलवर फोन केला आणि म्हटलं अरे दार वाजते, बेल वाजते. तर कोण आलं असेल इतकं मी म्हणेपर्यंत बेल परत एकदा वाजली. मग आम्ही दोघेही उठलो आणि वरच्या खिडकीतून खाली बघितलं डोकावून, तर खाली पोलिसांची गाडी उभी होती. पोलिसांची गाडी आहे म्हटल्यावर आम्हाला थोडंसं होश वाटलं की पोलिसच आहेत. मग आम्ही दोघे खाली आलो, दार उघडलं तर पोलीस म्हणाले की आमच्या एरियामध्ये त्या रात्री चोर आले होते. त्यांनी 3 गाड्या फोडल्या होत्या आणि एक घर, आणि त्या 3 गाड्यांपैकी एक गाडी आमची होती. तर पोलीस म्हणाले की तुम्ही बघून घ्या गाडीत काही गेलं आहे, गाडीतून सामान वगैरे. तर गाडी फोडली असं नाही म्हणता येणार, कारण ॲक्च्युली मी आदल्या रात्री जेव्हा हॉस्पिटलमधून आले होते तेव्हा चुकून माझ्याकडून गाडी अनलॉक्ड राहिली होती, म्हणजे दारं बंद असली तरी लॉक नव्हतं. तर चोरांनी त्या संधीचा फायदा उठवला होता आणि त्यांनी गाडी उघडून ते आत शिरले होते. गाडीचं दार आम्ही उघडलं, बघितलं तर ग्लव कंपार्टमेंट जे असतं स्टेअरिंगच्या बाजूला, त्यातलं सगळं सामान चोरांनी काढलं होतं. गाडीतलं सगळं सामान अस्ताव्यस्त केलं होतं. तर चोरांनी मला विचारलं की बघा काय गेलं आहे, आणि असं म्हणून तो स्वतः गाडीत बघतो तर तिथे सॅटेलाईट नॅव्हिगेशन म्हणजे ज्याला आपण GPS म्हणतो, म्हणजे जे कार ड्राईव्ह करताना रस्ता दाखवण्यासाठी जी यंत्रणा असते ते जे असतं ते तसंच पडलेलं होतं. ते बघून पोलीस अगदी चकित झाला की नो सॅटनाव, म्हणजे चोरांनी सॅटनाव नेलं नाही आहे असं. मग मागे बघतो तर माझ्या मुलांचे पोर्टेबल DVD प्लेयर्स अगदी बऱ्यापैकी नवीन होते तेही तसेच. तर पोलीस तेही बघून अगदी चकित झाला की तो म्हणाला, म्हणजे असं स्कॉटलंडचा तो पोलीस 3 वेळा असं म्हणाला नो सॅटनाव, नो DVD प्लेयर्स. दॅट्स बिझार की त्यांनी सॅटेलाईट नॅव्हिगेशन GPS नेलं नाही आहे, त्यांनी DVD प्लेयर्स नेले नाही आहेत, हे अगदी विचित्र आहे. नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा पोलीस आला फिंगरप्रिंट्स घेण्यासाठी आणि त्यानेही बघितलं की सॅटेलाईट नॅव्हिगेशन तसंच आहे, DVD प्लेयर्स तसेच आहेत. तोही तेच म्हणाला की सॅटेलाईट नॅव्हिगेशन नेलं नाही आहे, DVD प्लेयर्स नेले नाही आहेत. दॅट इज व्हेरी अनयुज्युअल. म्हणजे सॅटेलाईट नॅव्हिगेशन ही अशी गोष्ट आहे की ही चोरण्यासाठी अगदी फेवरेट गोष्ट आहे. जरी आपण सुपरमार्केटमध्ये गेलो किंवा मॉलमध्ये जरी गाडी अनलॉक राहिली तरी पहिल्यांदा हे सॅटेलाईट नॅव्हिगेशन गाडीतून गायब होतं, कारण ते पटकन चोरता येतं, पटकन विकता येतं, इझी कॅश मिळते, त्यामुळे पटकन जातं. पण ह्या गाडीतून काहीच गेलं नव्हतं आणि गेलं नव्हतं. म्हणजे जरी पोलिसांना त्याचं आश्चर्य वाटलं तरी मला तेवढं वाटलं नाही, कारण
आमच्या गाडीमध्ये नेहमी बापूंचा गुरुमंत्राचा एक फोटो, ज्याच्यावरती बापूंचा आणि त्रिविक्रमाचा फोटो आहे, तो गुरुमंत्र नेहमी असतो. तर त्या प्रिंटआउट त्या फोटो आणि गुरुमंत्राच्या रूपाने बापू सदैव आमच्याबरोबर सगळीकडे जात येत असतात. अगदी माझा 2 वर्षाचा मुलगा सुद्धा घरातून निघताना नेहमी अंबज्ञ करतो बापूंना आणि निघतो. त्यामुळे ज्या गाडीमध्ये बापूंचा वास सदैव आहे त्या गाडीतून काहीही कसं चोरलं जाईल. नंतर आदल्या रात्री जेव्हा पोलीस आला होता, रात्रीचा तो पोलीस, तेव्हा त्याने विचारलं की तुमच्या गाडीमध्ये एक वाईनची बॉटल होती का. तेव्हा मी आठवलं की अरे हो, होती खरे. आम्ही दोघेही वाईन, म्हणजे मी आणि माझा नवरा, आम्ही पितच नसल्यामुळे काही ड्रिंक्स, ती बॉटल गाडीमध्ये तशीच महिने पडून होती आणि ती आम्ही घरात सुद्धा नेली नव्हती. आम्ही तिला ऑलमोस्ट विसरून गेलो होतो. ती गाडीच्या डिक्कीमध्ये होती. म्हणजे चोरांनी डिक्की सुद्धा उघडून तपासली, पण त्यांनी हे समोरचं सॅटेलाइट नॅव्हिगेशन आणि हे काही घेतलं नाही. तर तेवढी एक बॉटल फक्त चोर घेऊन गेले होते आणि तीच बॉटल वापरून त्यांनी आमच्याच एरियामधलं दुसरं एक घर त्या बाटलीच्या काचेने त्या घराची काच फोडली आणि आत शिरले. तर मला इतकं आश्चर्य वाटलं की म्हटलं की बापूंची लीला बघा आपल्या, की आमच्या चोरी होणार होती हे होतं, पण म्हणजे तो भोग होताच नशिबात, पण त्याच्यातून सुद्धा बापूंनी किती लीलया बाहेर काढलं की चोरी झाली, होऊन गेली, पण जावं काय, एक वस्तू जी आपल्या बापूंच्या मार्गात आपल्याला पूर्णपणे वर्ज्य आहे ती वस्तू गेली, बाकी कशालाही हात लागला नाही. आणि त्या चोराने तीच बाटली वापरली, दुसरीकडे जाऊन एक दार फोडलं, त्या घरामध्ये चोरी केली. मग त्याला माझंच घर अगदी समोरच नव्हतं का, जवळच नव्हतं का, मग त्याने तिथे का नाही फोडलं, तिथे का नाही चोरी केली. पण नाही, जरी बापू लांब असले तरी ते नजर ठेवून होते. आणि म्हणजे जरी हे सगळं मी तर मानलंच होतं की हा तर माझ्या बापूंचाच चमत्कार आहे, हे मला सांगायला दुसऱ्या कोणाची गरजच नाही. पण त्या रात्री बापूंनी माझ्या स्वप्नात येऊन तेही अगदी कन्फर्म दाखवून दिलं की मी आहे, मी इथे बसलोय, मी तुमच्याकडे बघतोय, माझी नजर आहे. तर मला तेच सांगावं असं वाटतं की बरेच दिवस मला असं फार दुःख वाटायचं की आपण किती लांब राहतो. इथे मुंबईत असणाऱ्या भक्तांना कसे बापू दर गुरुवारी दिसतात, कसं प्रवचन ऐकता येतं, कसं दिसतात, म्हणजे सगळं दर्शन मिळतं, प्रवचन मिळतं, सगळं मिळतं. आपल्याला मात्र हे मिळत नाही, याची मला अक्षरशः खंत वाटत होती. पण या अनुभवातून बापूंनी मला अगदी दाखवून दिलं की तुम्ही कुठेही असा, गुरु आणि भक्ताच्या मध्ये ना अंतर येतं, ना जागा येते, ना दिशा येते, यांना कसलंही बंधन नाही आहे. तर बापूंच्या उपासनेतल्याच ज्या 4 ओळी आहेत त्या मला इथे अगदी समर्पक वाटतात. त्याच सांगून मी माझं हे अनुभव कथन संपवते. सांगाती आहे मी तुमचा निश्चित, तीनही काळी तीनही लोकात, विसरलात जरी तुम्ही मज क्वचित, मी नाही विसरणार तुम्हास निश्चित. हरिओम अंबज्ञ.